हॅलो. हाय. हाय. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. शुभ प्रभात. चला, छान छान सकाळची सुरुवात आपण एक छान गोष्ट शिकून आज करणार आहोत. शुभ सकाळ. अगं बाई श्रेया, शुभ सकाळ आणि प्रभात म्हणजे सुद्धा सकाळ. पण खूप छान, श्रेयासाठी टाळ्या वाजवा. ती काय म्हणते माहिती मॅडम, शुभ प्रभात नाही शुभ सकाळ. पण छान आहे, हुशार, खूप गुड गर्ल आहे श्रेया. मस्त. सकाळ म्हणजे सकाळ आणि प्रभात म्हणजे सुद्धा सकाळ. प्रभात म्हणजे सुद्धा सकाळ. म्हणजे बघा, श्रेयाचं लक्ष आहे असं लक्ष द्यायचंय. कधी कधी माझ्याकडून चुका होऊ शकतात, तुम्ही मला करेक्ट करायचंय, करेक्शन्स करायचे, कळलं का? आता बघा, एक नवीन गोष्ट आपण शिकणार आहोत. प्रगती आणि श्रेया, लक्ष द्यायचं इकडे. प्रगती. एबीसीडी येते सगळ्यांना? सगळ्यांना येते? किती ए पासून स्टार्ट होतात आणि किती पर्यंत असतात लेटर? सगळ्यात शेवटचं लेटर कोणतं? सगळ्यात पहिलं लेटर कोणतं? ए. मग आता आपण एबीसीडीज मी लिहिणार आहे, पण त्याच्यामध्ये एक गंमत आहे ती तुम्हाला दाखवणार आहे बघा. हा, आता आपण चारही देशामध्ये लिहितो की नाही? तुम्हाला लिहिता येतं वहीमध्ये छान छान? काही मुलं चुका करतात, खालची अक्षर वरती, वरची अक्षर मध्ये असं करतात. एच कसा काढतात? एन सारखा काढतात. एन कसा काढतात? एच सारखा काढतात. जी वरती जातो, के खालती येतो, वाय वरती जातो, पी वरती जातो, क्यू मध्येच अटकतो, आहे का नाही? तिला असं चुटकुला पिटकुला करून टाकतात, है ना? कधी कधी असा वरती जातो छोटावाला स्मॉल लेटर, बरोबर का? हा, मी लिहून दिलंय, मी ते बनवले चार्ट, ते बघून नीट प्रॅक्टिस करायची आहे. नंतर घेणार आहोत. हा, नंतर लिहायचं, आता नाही. आता फळ्याकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी मी मुद्दाम इथे 4 लाईन आखलेल्या आहेत की तुमच्या लक्षात पण यावं आणि तुम्हाला आणखी एक नवीन गोष्ट पण मी सांगणार आहे आज. आता बघा, मी एबीसीडी लिहिते, तुम्ही लक्ष द्या नीट. आता 1 2 3 डबे दिसतात सगळ्यांना? सगळ्यांना दिसतात? बघा, आता ज्यावेळी आपण कॅपिटल लेटर्स काढतो तर सर्व कॅपिटल लेटर्स पहिल्या 3 रेषांमध्ये म्हणजेच पहिल्या 2 डब्यांमध्ये लिहायचे असतात सगळे. पण स्मॉल लेटर मध्ये मात्र काही जातात वरती, काही जातात खाली, काही मध्ये अटकतात, है की नाही? मग स्मॉल लेटर्स लिहित असताना काळजी घ्यायची. कॅपिटल लिहिताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्या तीनही रेषांना ते अक्षर टच झालं पाहिजे. 3 रेषा म्हणजेच पहिले 2 डब्बे. आता नीट लक्ष द्यायचे. अंश. आता ए बघा, हा, पहिली रेषा, दुसरी रेषा, तिसरी रेषा, पहिला डब्बा, दुसरा डब्बा. हा, काय झालं? ए. काय झालं? आता बघा, मी बी पण पहिला डब्बा, दुसरा डब्बा, पहिल्या डब्यात 1 वाटी, दुसऱ्या डब्यात 1 वाटी, काय झाला? बी. मागे कोणीतरी बोलतय, पहिला डब्बा, दुसरा डब्बा, काय तयार झाला? अरे वा, अंश सुद्धा मस्त उत्तर बोलतोय आज. छान छान उत्तर देतो अंश सुद्धा. रोज बोलत नाही पण आज बोलतोय. ऋषभ सुद्धा. काय आहे? आता बघा, पहिला डब्बा, दुसरा डब्बा, काय तयार झालं? व्हेरी गुड. पहिला डब्बा, दुसरा डब्बा, काय तयार झालं? बघा, पहिला डब्बा, दुसरा डब्बा, काय तयार झाला? व्हेरी गुड. आता बघा, एफ झालं काय तरी? विसरूनच गेले होते मी विसरते. हा, लक्ष द्या तुम्ही, नाही हा, तिकडे बघून लिहू का? तुम्ही सांगा ना, तुम्हाला येतं ना? एफ झाल्यावर काय लिहायचं? बघा, पहिला डब्बा, दुसरा डब्बा, सी काढून घ्यायचा. पहिला सी येतो सगळ्यांना? वरती रेषा न्यायची, इकडे आतमध्ये काढू होता ना? काय झाला? बघा, रुस्तम सुद्धा उत्तर देतोय आता. आता बघा, पहिला डब्बा, दुसरा डब्बा. पहिलीची मुलं लय लय हुशार, दुसरीची मुलं तर लयच हुशार. पहिलीची पण हुशार आणि दुसरीची पण हुशार बोलली मी. आपण दुपारी जाऊया त्याला बिस्किट द्यायला. हा, तिकडे जाऊया. हा, मग ऐका ना, ऐका. हॅलो हॅलो. आता इकडे लक्ष द्या. मग दुपारी सुट्टीमध्ये आपण त्याच्यासाठी बिस्किट आणि पाणी घेऊन जाऊया. कुत्र्याच्या पिल्लूला काय म्हणायचं सांगितलं मी?
काय पपी घ्यायची पप्पी नाही गोलू ना ठेवलंय का लय गप्पा मारतात बाबा तुम्ही हे कधी होणार मग उद्या? हे उद्या? आता पेपर घ्यायचे ना आपल्याला मग लक्ष देणार ना आता नीट लक्ष द्या चला पुढे हे काय झालं तयार यश पहिला डब्बा दुसरा डब्बा आय मी आय मी इकडे पटकन पटकन काय झालं लवकर ये फास्ट कम ऑन कोणत्या छोट्या दिल्या म्हणजे ह्या का आईच्या का जास्त मोठ्या नसतात बेटा छोट्याच द्यायच्या आय ठीक आहे आता आय नंतर आय आईचा ए आई लिहिलंय आपण आता बघा हे बघा तुम्ही आता गोंगाट करायला लागले सुरुवातीला कसं छान उत्तर दिले आपण हे कसं करायचं असं हा ते नंतर सांगा मी विचारणार आहे चुप्पी हा चुप्पी कानाने ऐका विचारलं तरच बोलायचे काय तयार झाला हे नंतर काय करे एक डब्बा बोला ना काईटचा के व्हेरी गुड बरोबर बोलते वैष्णवी आता ऐका 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 हा काय झालं श्रेया फक्त मोठवर करायचं काय सांगायचं असेल तर तावडीचा कांबडी बघा तिचं आडनाव कांबडी आहे त्याचा पण के येतो माहितीये तिला हा यश एक जण बोलायला सांगितलंय पतंगाचा प येतो पण पतंगाला इंग्रजीत काईट म्हणतात मग काईटचा काय येईल के व्हेरी गुड चला हा कसं काय तुझं आडनाव काय तुझ्या गावाच्या नावामध्ये के येतो व्हेरी गुड क काय तुझ्या मावशीचं नाव लता मध्ये कुठे के येतो ल आणि त येतो एल आणि टी येतो चला बसा प्रीतेचा के येतो हुशार झालेत माझे लेकरं कसं काय हा दीपक मध्ये येतो व्हेरी गुड दीपक कला बघा कला असते की नाही आपल्या अंगात चित्र काढायची त्याच्यामध्ये पण के येतो व्हेरी गुड दीपक मध्ये पण येतो के व्हेरी गुड आता जाऊया का पुढे नाही तर पुढचे अक्षर अशी रुसून बसतील नुसते केचेच नाव सांगतात आणि आम्हाला येत पण नाही हो एबीसीडीचे पण राहतात आता लक्ष द्या के झाल्यावर काय येतो हा पहिला डब्बा दुसरा डब्बा एल मँगोचा आहे व्हेरी गुड आर्यन मंगेशचा म येतो व्हेरी गुड मंकीचा व्हेरी नाईस वेल डन छाया मॅडम आमचे ना दीदीचा पण येतो काय दीदीचं नाव मोनिकाचा आहे व्हेरी गुड गंगाराम सांग मचा एम येतो व्हेरी गुड काय पप्पाचं नाव हा अमृत हा अमृत मध्ये म येतो श्रेया माहीचा आपल्या वर्गात माही आहे वैष्णवी
मांजरीला काय बोलतात पण? मराठीतून म येतो, मराठीतून एम येतो आणि इंग्लिश मध्ये सी येतो. डॉगचा काय येतो? टी येतो डॉगचा. हा आयुष, मगरचा. व्हेरी गुड. पण मगरला पण इंग्लिश मध्ये दुसरं नाव आहे क्रोकोडाईल. हा वेदना, मँगोचा येतो. ठीक आहे, पुढच्या अक्षराकडे जाऊया.